रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. श्री सुखमुनी स्वर्गाधिक मुनीला 7व्या दिवसाची कथा सांगतात. राजा विश्व ब्रह्मांड नायक जगाच्या मालकाचा विवाह सोहळा काल कथेत सांगितला. जगाच्या मालकाने 8 विवाह सोहळे झाले. पहिला विवाह सोहळा रुक्मिणी, दुसरा जामवंती, तिसरा सत्यभामा, चौथा कालिंदी, पाचवा मित्रवृधा, 6वा सत्या, 7वा भद्रा आणि 8वा लक्ष्मण. अशा जगाच्या मालकाने 8 असणाऱ्या पटरांना केल्या. सुखदेव सांगतात, राजा जगाच्या मालकाने नंतर असणारे 16,108 लग्न केली. भमासूर नावाचा दैत्य होता. नारदाने भगवान कृष्णाला सांगितलं, भमासूर नावाचा दैत्य त्याने संकल्प केला, त्याला 20,000 लग्न, 20,000 बायका करायच्या होत्या. त्याने 16,100 तरुणी असणाऱ्या बंदीत टाकल्या. भगवान कृष्णाला ही गोष्ट कळाली. नारदाने सांगितलं, भगवान कृष्णाने त्या भमासूर नावाच्या दैत्याच्या नगराला गेले. घनघोर अशा प्रकारचं त्या दैत्यासोबत युद्ध केलं. सुखदेव सांगतात, राजा त्या भमासुराला जगाच्या मालकाने मारला आणि त्या 16,100 तरुणी असणाऱ्या त्या बंदीशाळेतून सोडवल्या. त्यांना सांगितलं, जा आपू आपल्या घरी. त्या तरुणी बोलत होत्या, भगवान अरे ज्या घरातून आम्हाला दैत्याने त्या उचलून आणलेले, आम्ही 6 महिने त्याच्या बंदीत होतो आणि आता आम्ही घरी जाऊन काय करावं? आमचे आईबाप आम्हाला घरात येतील का? आम्ही आईबापाला भोजा म्हणून वाटू. त्या जायला तयार नाहीत. भगवान कृष्णाने सांगितलं, का जात नाहीत? भगवान कृष्णला त्या तरुणी बोलत होत्या, आम्ही आमच्या आईबापाला भोजा म्हणून वाटू. सुखदेव सांगतात, राजा त्या तरुणी बोलत होत्या, भगवान अरे आमचं चारित्र्य गोड आहे, पण समाजाच्या नजरात गेलं. माणसाच्या जीवनामध्ये चारित्र्य आणि चरित्र गोड पाहिजे. माणूस मोठा जन्माने होत नाही, तर माणूस मोठा कर्माने आणि चारित्र्याने होत असतो. जीवनामध्ये ज्याला मोठं व्हायचं का, त्याने पावला पावली आपलं चारित्र्य जपलं पाहिजे. सुखदेव सांगतात, राजा त्या स्त्रिया बोलत होत्या, भगवान आमचं चारित्र्य चांगलं आहे, पण समाजाच्या नजरेत गेलं म्हणून आम्ही घरी जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी भगवान कृष्णाने सांगितलं, मी काय करू शकतो? सांगितलं, आता तूच आमच्यासोबत लग्न कर, नसता मी आत्महत्या करू. भगवान कृष्णाला नाविलाज झाला आणि राजा भगवान कृष्णाने 16,100 आणि 8 म्हणजे भगवान कृष्णाचे 16,108 असणारे लग्न झालेले. सुखदेव सांगतात, राजा समोर असणारा रुक्म्याचा अंत सांगितलं पा. बळीदादा आणि रुक्म्या पत्ता खेळत होते. त्या पत्त्यात कलीचा सहवास आहे. पत्ते खेळता खेळता दोघांचं भांडण झालं. भांडण झाल्याच्या नंतर बळीदादाने मात्र त्या ठिकाणी रुक्म्याला मारलेलं आहे. भगवान कृष्णाला वाटलं, बरं झालं पुन्हा एक असणारा आपल्या रस्त्यावरचा काटा बाहेर निघाला. एकदा भगवान कृष्णाचे मुलं जंगलात फिरत होते पा. साम आणि प्रद्युम्न नावाचे मुलं जंगलात फिरत असताना एक वसाड विहीर पाहिली. त्या विहिरीमध्ये असणारा एक सळडा होता. वाटी एवढाले डोळे होते. त्या सळड्याचे सुपासारखे कान होते. भगवान कृष्णाचे मुलं असणारा साम नावाचा मुलगा तो सळडा काढत होता, पण जमलं नाही. भगवान कृष्णाला कळालं. भगवान कृष्ण जवळ आले आणि त्या सळड्याला बाहेर काढलं. सळड्याला भगवान कृष्णाचा स्पर्श झाल्याबरोबर सुखदेव सांगतात, राजा तो सळडा असणारा दिव्य रूप झाला आणि त्याचा उद्धार झाला. राजा हा सळडा असणारा मागच्या जन्मामध्ये नृग नावाचा राजा होता. रोज असणारा गायदान करणारा राजा, पण एक गाय 2 ब्राह्मणाला चुकून दान देण्यात झाली आणि त्या 2 ब्राह्मणाचं भांडण लागलं. चुकून दान दिलं म्हणून दोघांचं भांडण लागलं. 2 ब्राह्मण राजाच्या दारात आले. सांगितलं, एक ब्राह्मण बोलत होता, राजा ही गाय मला दान दिली. दुसरा म्हणत होता, मला दिली. राजाने सांगितलं, माझ्याकडून नजर चुकीने एक गाय दोघाला दान देण्यात आली, पण तुम्हाला याच्याबद्दल मी पुन्हा काही गायी दान देतो. पण दोघंही ब्राह्मण हट्टी होते म्हणून त्या ठिकाणी राजाने सांगितलं, ज्याला अगोदर गाय दान दिली ती त्याने घेऊन जा आणि नंतर ज्याला दिली दान त्याने राजाला शाप दिला, राजा मला दान दिलेली वस्तू तू दुसऱ्याला दिलीस ना,
तर त्या ब्राह्मणाने राजाला शाप दिला, राजा तू सळड्याच्या येवणीला प्राप्त होशील. म्हणून नृग नावाचा राजा सळड्याच्या येवणीला प्राप्त झाला आणि हुशाप मागितला, भगवान कृष्णाच्या अवतारात जगाचा मालकाचा स्पर्श तुझ्या शरीरावर होईल आणि तुझा उद्धार होईल. सुखदेव सांगतात, राजा जीवनामध्ये जर दान देत असताना डबल दान जरी दिलं ना तर माणसाला नरकाला जावं लागते. समोर असणारी नारदाची फजिती सांगितली, जरासंधाचा वध सांगितला. राजा जरासंध मारला गेला युद्धात. पण ज्यावेळेस भीमाची जरासंधाची कुस्ती लागली का तर भीमाने त्या जरासंधाला भगवान कृष्णाने मरत नव्हता म्हणून 28 दिवस कुस्ती चालत होती. ती एक गवताची गाडी घेतली, तिचे 2 भाग केले, 2 दिशेला फेकून दिले. पुन्हा जरासंध असणारा जिवंत होत होता, पुन्हा ते भाग सुटत होते, पुन्हा विरोध दिशेला फेकून दिले, जरासंध मारला गेला. पण जरासंध उभा फाडला तरी जुटत होता. याच्या मागे एक कारण आहे, ज्यावेळेस आईच्या पोटात जरासंध जन्माला आलता ना त्याचे 2 तुकडे जन्माला आले, त्या शारदाले. आईला वाटलं हिद्रूप मुलगा आहे म्हणून आईने ते एका पांढऱ्या उपरण्यात गुंडाळलं ना, अशा डोंगरावर फेकून दिलं. ज्या जंगलात ते मुलगा फेकून दिला त्या जंगलात जरा नावाची राक्षसीने राहत होती. त्या राक्षसीने 2 तुकडे घेतले आणि मंत्र सामर्थ्याने त्या जरासंधाला जिवंत केलं. 2 त्या मुलाचे तुकडे असे जोडले आणि जोडल्याच्या नंतर ते मंत्र सामर्थ्याने आता तो जरासंध म्हणून उभा जरी फाडला ना म्हणून तो जुटत होता. नंतर आता शिशुपालाचा वध सांगितला. शिशुपाल ज्यावेळेस भगवान कृष्णाला पांडवाने अग्रपूजेचा मान दिलता, शिशुपाला भगवान कृष्णाच्या आत्याचा मुलगा, जन्मतानी त्याच्या हाताला 18 बोटे होते. 8 आसूबाई म्हणून आईने दुःख केलं. पण त्या ठिकाणी विद्वान ब्राह्मणाने सांगितलं, ज्याने याला पाहिल्याच्या नंतर याच्या 8 बोटं गळतीन त्याच्या हाताने याचं मरण आहे. भगवान कृष्णाने पाहिलं आणि त्या शिशुपालाच्या 8 बोटं गळाली आणि शिशुपालाची आई भगवान कृष्णाकडे आली, कृष्णा तू माझ्या मुलाला मारणार? म्हणला, आत्या मी का मारू, वचन दे. त्याच भगवान कृष्णाने वचन दिलं, तुझ्या मुलाचे 100 गुन्हे माफ करीन. आता अग्रपूजेचा मान भगवान कृष्णाला पांडवाने भगवान कृष्णाला दिला आणि शिशुपाल शिव्या देत होता. 99 शिव्या दिल्या हो, 99. आणि 100वी शिवी मुखातून निघणार. भगवान कृष्णाने सांगितलं, शिशुपाला तुझे गुन्हे माफ केले, तुझ्या आईचं पुण्य होतं, आता पुण्य संपलेलं आहे, थांब. शिशुपालाला वाटलं काय करणार आहे, 100वी शिवी मुखातून निघणार. सुदर्शन सोडलं आणि शिशुपालाला त्या ठिकाणी मारलेलं आहे. सुखदेव सांगतात, राजा शिशुपालाने देवाला शिव्या दिल्या हो, त्याला त्याचं फळ मिळालं. कारण ज्याचं त्याच्या कर्माचं फळ भेटत असते. जीवनामध्ये बोलत असताना गोड बोला. जीवनामध्ये डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवायची. बोलल्याने जगावर राज्य करता येते. फक्त बोलणं शिकलं पाहिजे. ज्याला समाजात मोठं व्हायचं ना त्याने फक्त बोलणं शिकायचं. समाजाला लागतंय काय, फक्त अरे माणसाच्या जीवनामध्ये माणसाच्या मनात घर करायचं असन तर फक्त बोलणं शिका. भागवते बोलणं शिकवते. समाजात फक्त बोलता आलं पाहिजे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कोणी नीती भ्रष्ट.
कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट देह करे जे जे काही हो देह करे जे जे काही आत्मा भोगतो नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जगी जीवनाचे नाचे सार घ्यावे जाणून सत्व जय हो. जगी जीवनाचे सार वाह. घ्यावे जाणून सत्वर जैसे जाच कर्म ते फळ देतो रे ईश्वर. जाच कर्म ते फळ देतो रे ईश्वर. जैसे जाच कर्म ते फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जीवनामध्ये कर्म चांगली ठेवावं. ज्याचे कर्म चांगले असतात ना त्याचं भविष्य चांगलं असतंय. सुखदेव सांगतात राजा पुढे असणारी पवित्र असणाऱ्या एका सुदाम नावाच्या ब्राह्मणाची कथा आली पहा. सुदामाची पत्नी असणारी सुशीला गरिबीला इटली होती. हो जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख कशाचं आहे माहिती आहे का? अरे जगात सगळ्यात मोठं दुःख असेल ना ते फक्त गरिबीचं आहे. गरिबी काय असते माहिती आहे का तुम्हाला? अरे गरीबाचे मुलं अन्न नाही म्हणून उपाशी झोपतात. या देशामध्ये संध्याकाळी खायला नाही म्हणून कितीक माणसं उपाशी आहेत, कितीक माणसं उपाशी पोटी झोपतात. हो तसंच झालं आमच्या सुदामाचं. सुशीला ही गरिबीला इटली होती. हो 40 दिवस झाला असणार त्या ठिकाणी अन्नाचा कण नव्हता सुदामाच्या मुखात. पोटामध्ये अन्नाचा कण नाही, सुशीला नाही. लेकरं मात्र अन्न अन्न करत होते. शरीराचा अस्थिपत झालेला आहे. सुखदेव सांगतात राजा पण एवढी गरिबी असताना सुदाम मात्र रात्रंदिवस कोणाचं भजन करत होता. हो कोणाचं भजन आणि कोणाचं भूषण? जगाच्या मालकाचं भजन करत होता. त्याला भक्त म्हणायचं. कधीच आपल्या गरिबीची तक्रार जगाच्या मालकाला आमच्या सुदामाने केली नाही. हो कधीच म्हणला नाही हे देवा माझी गरिबी आहे माझं चांगलं कर. कधीच नाही, नाही मागितलं देवाला. पण सुशीला गरिबीला इटली होती. रात्र दिवस सुदामा भजन करत होता. रस्त्याने जर सुदामा निघाला तर लोकाला बोलायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का तो द्वारकेचा राजा तो माझा मित्र आहे. लोक हसत होते. हो अंगावर असणारं पाटकं उपर नाही, पाटकं धोतरे, अंगावर शर्ट नाही आणि लोक हसायची. काय गरिबीचं दुःख असतं. सुशीला भगवान कृष्णाचं भूषण गात असताना सुशीला मात्र सुदामाला बोलत होती नाव घेऊ नका त्याचं. अहो तो राजा आहे कधी भेटीला आला का? आज आपले लेकरं 40 दिवस झालं अन्न पाणी नाही उपाशी पोटी येत. म्हणून सुशीला भगवान कृष्णाला द्वारकेच्या राजाला शिव्या देत होती. हो सुदामा म्हणत होता हे सुशीले तुला काय बोलायचं तर मला बरं, काय शिव्या द्यायच्या तर मला तर बोल दे, पण माझ्या राजाला ए सुशीले नको शिव्या देऊ ग. माझं मित्रत्वाचं नातं आहे. लोकांचं ऐकून माझ्या मित्राला बोलू नको. पण सुशीला रात्रभर 5 मुलं होते सुदामाला उपाशी पोटी झोपत होते. सकाळी मुलांनी संध्याकाळी उठायचं आहे आई आई अगं भूक लागली ग आई. आईनं पाणी घ्यायचं पाण्यामध्ये पीठ कालवायचं तसंच लेकराला पाजायचं. हो आठवायला ती गरिबी. हॅलो सुखदेव सांगतात राजा त्या सुदाम एवढ्या गरिबीत
एवढ्या बिकट परिस्थितीत जगाच्या मालकाचं रात्रंदिवस भजन करत होता हो, याला भक्ताचं प्रेम म्हणायचं. श्री कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री कृष्ण हरे 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 राम हरे हरे. श्री कृष्ण हरे 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 राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हो श्री कृष्ण हरे 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 हरे. कृष्ण हरे हरे श्री कृष्ण हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. एवढ्या परिस्थितीत सुदामाने भजन म्हणायचं. सुखदेव सांगतात, राजा पण सुशीला गरिबीला इटली होती, तिला आता खायला नव्हतं लेकराला. मग तिनं सांगितलं, मालक तुमचा तो राजा आहे ना, मग त्याच्याकडे जाण काहीतरी खायला घेऊन या ना. सुदामाला आनंद झाला. सुदामा भगवान कृष्णाकडे जाण्यासाठी तयार आहे, पण रिकाम्या हाताने कसं जावं. म्हणून सुदामा भीक मागत नव्हता. सुशिलेने 5 घर जाऊन थोडे पोहे आणले, सुदामाच्या उपरण्यात बांधले. सुदामा आता जगाच्या मालकाच्या दिशेने, द्वारकेच्या दिशेने भगवान कृष्णाला भेटण्यासाठी निघाला. उन्हाळ्याचे दिवस होते हो. सुदामाच्या मनात भगवान कृष्णाचं ध्यान होतं. पायात चप्पल नव्हती हो, चप्पल. राजा अंगा उपर नव्हतं, फाटकं धोतर, फाटकं शर्ट, फाटकं उपरणं, पायात चप्पल नाही. सुदामा असणारा द्वारकेत आला आणि जगाच्या मालकाच्या द्वारपालापाशी थांबला. आज जायचं तर द्वारपालाने रोखलं. ए कोण आहेस तू, तुला जाता येणार नाही. तो म्हणला, द्वारकेचा राजा मंत्र आहे, मला जायचं आहे, नाही जाता येणार. आता त्याला वाटलं, आता त्याला खऱ्या गरिबीची जाणीव कळाली. गरीब माणसाला राजाला सुद्धा भेटता येत नाही. म्हणून सुदामा हतबल झाला. राजा तो तिथंच बसलेला आहे. सुदामाने आपलं मणकं गुडघ्यात घातलं, ढसा ढसा रडत होता. देखो देखो ये गरीबी काल, कृष्ण पे दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरा बचपन का है मेरा शाम, वही सोच करके लेके आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, मिलने सुदामा गरीब आ गया है. मिलने सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है. किधर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल में गरीब आ गया है. तुम्हारे
तुम्हारे महल में गरीब आ गया है। अरे द्वारपालो मैंने आज कह दो, भटकते भटकते मिले तुमसे, तुम्हारे नगर के गरीब आ गया है। तुम्हारे नगर के गरीब आ गया है। तुम्हारे महल में गरीब आ गया है। न सर पे पगड़ी न तन पे चामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। बता दो कन्हैया को नाम है सुदामा। बता दो कन्हैया को नाम है सुदामा। हे एक बार मोहन से जा करके देखो, एक बार मोहन से जा करके देखो, तुम्हारे महल में गरीब आ गया है। तुम्हारे महल में गरीब आ गया है। और द्वारपालो उस कन्हैया से कह दो, कह दो अरे द्वारपाल उस कन्हैया से कह दो, के दर पे सुदामा गरीब आ गया है। के दर पे सुदामा गरीब आ गया है। सुनते हो दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा का मोहन। लगाया गले से सुदामा का मोहन। लगाया गले से सुदामा का मोहन। सुनते हो दौड़े आए मोहन, लगाया गले से सुदामा का मोहन। हुआ रुक्मिणी को, हुआ रुक्मिणी को बोता बिजुमा, तुम्हारे महल में गरीब आ गया है। तुम्हारे महल में गरीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, के दर पे सुदामा गरीब आ गया है। के दर पे सुदामा गरीब आ गया है। सियाल से पे अपने सुदामा बिताए, चरणासों से शाम ने दुलाए। चरणासों से शाम ने दुलाए। चरणासों से शाम ने दुलाए। शाम ने दुलाए, चरणासों से शाम ने दुलाए। ए न घबराओ मोहन प्यारे, जरा भी सुदामा, तुम्हारे महल में गरीब आ गया है। तुम्हारे महल में गरीब आ गया है। द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, के दर पे सुदामा गरीब आ गया है। के दर पे सुदामा गरीब आ गया है। के दर पे सुदामा गरीब आ गया है रे देरना। आज आमच्या सुदामाला गरिबीचं दुःख कळलं. काय गरिबी असते हो. जगाच्या मालकाला भेटायला जायचं तर कशी होईल भेट. सुदामा विचार करत होता. गुडघ्यामध्ये मुंडकं घातलं रडत होता. तेवढ्यात एक सैनिक आला. विचारलं काय झालं. काही नाही म्हणला, हा जगाचा मालक माझा मित्र आहे, मला त्याला भेटायचे. दुसऱ्या द्वारपालाने ही गोष्ट ऐकली. द्वारपालाला दया आली. सुदामा द्वारपालाच्या जवळ गेला. सांगितलं,
मला जर जगाच्या मालकाला कृष्णाला भेटता येत नसलं तर नाही येऊ दे, पण एकदा त्याला जाऊन सांग ना तुमचा मित्र सुदामा आला. द्वारपाल हसत होते आणि हसत हसत द्वारपाल भगवान कृष्णाकडे गेले आणि सांगितलं दारात कोणीतरी भिकारी आलेला आहे आणि तो सांगतो तुमचा मित्र आहे. भगवान कृष्णाने विचारलं त्याचं नाव काय. नाव सुदामा म्हणल्याबरोबर अरे राज सिंहासनाचा त्याग केला आणि जगाचा मालक धावत धावत गेला आणि सुदामाला कडकडून मिठी मारली. याला प्रेम म्हणायचं. सुदामाला आत नेलं हो, चंदनाच्या पाटावर बसवलं, सोन्याच्या ताटामध्ये माझ्या सुदामाचे जगाच्या मालकाने पाय धुतले. पण पाय धुत असताना पाण्याची गरज पडली नाही, स्वतःच्या अश्रू तेवढे वाहत होते. याला प्रेम म्हणायचं. सुदामाला आता जेवायला वाढलं. जेवायला काय होतं खाण्यासाठी? 36 भोग म्हणजे 36 पदार्थ होते. काय समस्या असती हो? सुदाम नावाच्या ब्राह्मणाने 36 पदार्थ एका ताटात जीवनामध्ये पाहिलेच नाही. कारण त्याच्या अगोदरचं जीवन त्याचं असं होतं काय खावं. गरिबी होती ना. रोज सुदामा विचार करत होता काय खावं. काय समस्या आहे नाही का? गरिबीची समस्या असते पा काय खावं, आणि श्रीमंतीची समस्या, श्रीमंत माणसाची समस्या असती काय काय खावं. श्रीमंताला काय समस्या असती? श्रीमंत म्हणतंय काय काय खावं, कशाने पोट भर, शेळीसारखं खात राहते. आणि गरिबीला काहीच भेटत नाही हो. जाणा ना तुम्ही गरिबीचं दुःख. सुदामा जगाच्या मालकाने सुदामाच्या मुखामध्ये हा घास भरवला हो. सुदामाने चावला पण गिळत नव्हता. कसा गिळन? का तोंडातला घास तोंडात राहिला आणि आपल्या बायकोची आठवण, मुलाची आठवण आली. जगाच्या मालकाने दुसरा घास मुखात लावला पण पहिलाच घास गिळलेला नाही. जगाच्या मालकाने सुदामाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. हे सुदामा खाय की. सुदामाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि जगाचा मालक रडत होता. सुदामा तू का खात नाही मला माहित आहे. तुला तुझ्या मुलाची आठवण झाली नाही का? तुला वाटतं ना तुझे मुलं 40 दिवस झालं बिना अन्न पाण्याचे. काय गरिबीचं दुःख आहे हो. किती दुःख आहे गरिबीचं. जगाचा मालक तसाच उठला हो, बाजूला गेला आणि जगाचा मालक भक्तासाठी देव रडतो. देव याला भक्ती म्हणायचं. जग रडू लागलं ना जग, तर त्या जगाला हसवण्याची ताकद कोणाची आहे? अरे सगळं जग मी लढू द्या, त्याच्या मनात आलं की तुम्हाला तो हसवतो, पण त्यालाही रडवण्याची ताकद जगाच्या मालकाला रडवण्याची ताकद ही कोणात आहे? भक्तात. त्याला भक्त म्हणायचं. याला प्रेम म्हणायचं. प्रेम हे प्रेम कुठं असतं? प्रेम बाजारात असतं का? निष्काम प्रेमाची भावना भागवतात सांगितली. प्रेम म्हणजे त्याग आहे. त्याग. प्रेम पाहिलं तर, प्रेम समजलं तर भावना, पाहिले तर नाते, बोलले तर शब्द, वाटली तर मैत्री आणि घेतली तर काळजी. मित्र मित्रासाठी असतो. मित्र तर प्रेमाहून मोठा असतो. प्रत्येक सखा दुःखात सोबत असतो. म्हणून तर कृष्ण राधेसाठी नाही सुदामासाठी रडतो. जगाचा मालक आपल्या भक्तासाठी रडत होता. सुखदेव सांगतात राजा, ही सुदाम ब्राह्मणाची कथा या जड जीवाला उद्धार करून नेणारी कथा आहे. समोर असणारा आत्मज्ञानाचा उपदेश सांगितला. सुखदेव सांगतात राजा, पांडवाचं जे भगवान कृष्णाची जे मुलं होते का, ते मुलं पाप कर्म करत होती हो.
साम आणि प्रद्युम्न नावाचे मुलं असणारे अशा जंगलात फिरत होते जंगलात. आणि जंगलात फिरत असताना पिंडकारण्य नावाचे क्षेत्र येते. त्या जंगलामध्ये असं वडाचं झाड होतं. त्या झाडाखाली एक साधू बसलेला होता. साम नावाच्या मुलाने साडी नेसली. प्रद्युम्न नावाचा मुलगा जवळ गेला आणि विचारलं, महाराज तुम्हाला सगळं कळतंय ना? सांगा ना सांगा ना, ही माझी बायको आहे, हिला काय होईल? जीवनामध्ये संताची चेष्टा करायची नाही सांगितलं. हिला मुसळ होईल, मुसळ. सोळलं पोट तर मुसळ बाहेर पडलं. त्या उग्र सैनीला दाखवलं. त्याने बारीक बारीक त्या मुसळाचे तुकडे केले आणि त्या ठिकाणी ते मुसळ असणारं ते मुसळ समुद्रात फेकून दिलं. त्या ठिकाणी एक व्याध आलेला आहे. त्याने त्या बारीक एक लोखंडाचा कण एका माशाने गिळलेला आहे पा. आज सुखदेव सांगतात, राजा तोच मासा त्या व्याधाने जाळ्यात पकडला. आता जगाचा मालक निजधामाला जाणार आहे. जगाचा मालक निजधामाला जाण्याच्या तयारीत असताना जगाच्या मालकाने उद्धवाला हाक मारली, हे उद्धवा मला जायचं रे. काय दुःखाचं? ज्यावेळेस उद्धव बोलत होता, कृष्णा तुला कुठं जायचं सांग ना, माझं काम संपलं. काम संपलं की शहाणे माणसं राहत नाही. आता आम्ही इथं ज्या कामासाठी आलो ते काम झाल्यावर पुन्हा राहतो का? काम संपलं की माणसं जात असतात. भगवान कृष्णाने सांगितलं, उद्धवा मी ज्या कामासाठी आलतो ना ते माझं काम झालेलं आहे, आता मला गेलं पाहिजे. त्यावेळेस उद्धव बोलत होता, हे भगवान मला सोडून जाऊ नको का? हे कुठं जातो सांग ना. तू निघालास निजधामा. अरे उद्धव रडत होता रे, कोणाशी निर्विजय आमा. हे देवा तू चाललास, मला कोणाच्या हवाली केलं? हे देवा तू गेल्यावरी देवा मी कोणाची करावी सेवा? सांग ना सांग ना सांग ना, मी कोणाची सेवा करायची? धाय धाय पाया पडे, धाय मोका लोडी रडे. धाय धाय पाया पडत होता. जीवना वेगळी मासोली तैसा तुका तळमळी. अरे पाण्यातून मासा काढला ना, बघा पाण्यातून मासा काढायचा ना, अशा उन्हात टाकायचा. काय अवस्था असेल होत्या माशाची? हे राजा, भगवान कृष्ण निजधामाला जात असताना माझ्या उद्धवाची तशी अवस्था झाली रे. उद्धव रडत होता. काय माझ्या उद्धवाचं दुःख आहे. राजा जगाचा मालक उद्धवाला उपदेश करत होता, उद्धवा जीवनामध्ये नम्रता फार मोठी हो. जीवन जगत असताना तुम्ही नम्रतेने वागा. नम्र झाला भूता तेने कुंडिल्यानंता. जीवनामध्ये कपट आचरण करू नका. जीवनामध्ये कोणाबद्दलच मनात कपट भावना ठेवायची नाही. तुम्हाला वाटतं ना तुमचं कल्याण व्हावं, तुम्हाला वाटतं ना तुमचा उद्धार व्हावा, हॅलो, निर्वैर भावे जीवन. कोणासोबतच वैरत्वाने जगायचं नाही. हा भागवत. निरवैर भावे सर्वा भूतासवे, निरवैर भावे सर्वा भूतासवे, निरवैर भावे सर्वा भूतासवे, निरवैर भावे सर्वा भूतासवे, निर्वैर भावे सदा सवे, निर्वैर भावे सदा शिवा सवे. साधन परवे साधन परवे साधन बरले हो तरीच अंगीकार करील नारायण, तरीच अंगीकार करील नारायण, तरीच अंगीकार करील नारायण, तरीच अंगीकार करील नारायण, तरीच
अधिकार करिले नारायण करीचा अधिकार करिले नारायण करीचा अधिकार करिले नारायण करीचा अधिकार करिले नारायण निर्वैर भावे जीवनामध्ये भागवताचा सारांश असा सांगितला की वैरत्व भाव ठेवू नका, बस आपल्या जीवनाचा उद्धार झाला. उद्धवाने भगवान कृष्ण उद्धवाला पावन असा ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. यादवाची बुद्धी भ्रष्ट झाली. यादव दारू पित होते. यादवाचं आपापसात त्या ठिकाणी भांडण झालं. त्यांनी एकमेकाला दारू पिऊन हे विचार करून एकमेकाला मारलं. यादव आता गेलेले आहेत. आता जगाचा मालक निजधामाला जाणार आहे. जरा नावाचे राक्षस, जरा नावाचा व्याध होता. तो शिकारीला येत असताना जगाचा मालक एका वडाच्या झाडाखाली मांडी घालून बसलेला आहे. ध्यान साधना करत होता जगाचा मालक. सुखदेव सांगतात, राजा आता भगवान कृष्ण निजामाला जाणार. त्या जरा नावाच्या व्याधाने समोरून हरिण जात होता, बाण सोडलेला आहे आणि तो बाण माझ्या भगवान कृष्णाच्या पायाला लागला. जरा नावाचा व्याध समोर आला, पाहिलं, मला माफ कर, माझा जो बाण आहे ना तुला नजर चुकीने लागला. भगवान कृष्ण त्या ठिकाणी जरा नावाच्या राजाला व्याधाला बोलत ते, अरे हे तर माझे कर्म आहेत. कोणतं? अरे जगाच्या मालकाने असं कोणतं पाप केलं की त्याला व्याधाच्या बाणाने विधीच धामाला जावं लागतं. इथे राम अवताराची कथा आली पा. वालीच्या आणि सुग्रीवाचं ज्यावेळेस युद्ध झालं ना, प्रभू रामचंद्राने त्या वालीला लपून माल मारला होता. लपून माल मारल्याच्या नंतर तो वाली असणारा बोलत होता, प्रभू रामा, ए रामा, तू तर क्षत्रिय आहेस, असं पाठीमागून बाण का मारतोस? समोर आहे. अरे बाणच मारायचा असता तर तो समोरून मारायला पाहिजे होता. प्रभू रामचंद्राच्या एका बाणाने वाली असणारा मेला, पण मरता मरता तो मला असं का केलं? प्रभू रामचंद्राने सांगितलं, पुढच्या अवतारात तुझ्या बाणाने मी मरण. आणि तोच व्याध असणारा, तोच व्याध वाली होता. वाल्याचा अवतार असणारा व्याधाचा. हे राजा, त्या व्याधाच्या बाणाने माझा जगाचा मालक असणारा निजधामाला निघून गेला. व्याध दुःखी झाला, इमान आलं, त्याचाही त्या ठिकाणी उद्धार झाला. नंतर आता सगळे 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 वसुदेव, सगळे त्या ठिकाणी देवकी, रोहिणी, वसुदेव यांनी आपला शेवट गोड करून घेतला. भगवान कृष्णाच्या 16,108 पदराने पण आपला शेवटी युधिष्ठिर, नकुल, सहदेव सगळे सगळे गेलेले. आता अंतिम 7व्या दिवसाचा उपदेश आहे पा. हे राजा, अंतिम उपदेश आहे. 7वा दिवस आहे, अंतिम उपदेश. कश्यप नावाचा ब्राह्मण राजाच्या नगराला जात होता. जात असताना तक्षकाने त्याला रोखलं. सांगितलं, तू कुठं चालला? म्हणला, राजाच्या नगराला. कशासाठी? त्याला तक्षक चावणार आहे आणि मी कश्यप नावाचा ब्राह्मण राजाला मरू देणार नाही. मंत्र सामर्थ्याने त्याला जिवंत करी. त्यावेळेस तक्षक म्हणला, तू असं का करतो? तो म्हणला, आम्हाला काही नाही, राजा प्रसन्न झाल्याच्या नंतर आम्हाला पैसे देईन आणि आम्हाला काय पाहिजे? पैसे पाहिजे. त्या ठिकाणी तक्षकाने सांगितलं, एवढं सामर्थ्य तुझ्यात आहे का? बघ म्हणला. आणि त्या तक्षकाने अशा हिरव्या झाडाला एका चावा घेतला. कश्यप नावाच्या ब्राह्मणाने आपल्या मंत्र सामर्थ्याने ते झाडाला पुन्हा पालवी पाडली, हिरवगार झाड केलं. त्या ठिकाणी आता तक्षकाला वाटलं, हा ब्राह्मण मी जरी राजाला चावलो तर जिवंत करीन, दंश केला तर जिवंत करीन. म्हणून त्या ठिकाणी त्या तक्षकाने कश्यप नावाच्या ब्राह्मणाला आपल्या डोक्यावरचा लाल मणी दिला आणि त्याला वापस पाठवलं. सुखदेव सांगतात, राजा, निघालेला सूर्य मावळतो, त्याचा वेळ निश्चित आहे. सूर्य निघतो, मावळतो का नाही? एखादी गाडी मुक्कामी येत असन, जात असन, तिचा वेळ निश्चित आहे. पण या मानव नावाच्या गाडीचं काहीच खरं नाही पा. ही माणसाची गाडी कधी कुठं तुटन संपन सांगता येतंय का? महाराज म्हणले, भैया गाडी वाले, जरा धीरे गाडी हाक रे. भैया गाडी वाला,
भैया गाड़ी वाला भैया गाड़ी वाला भैया गाडी वाला भैया गाड़ी वाला भैया गाडी वाला पाऊस आला पाऊस आला भैया गाड़ी वाला भैया गाडी वाला भैया गाड़ी वाला भैया गाडी वाला धीरे 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 गाड़ी करे जरा धीरे 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 गाड़ी करे जरा धीरे 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 गाडी आके रे जरा धीरे 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 गाडी आके भैया गाड़ी वाला भैया गाडी वाला भैया गाड़ी वाला भैया गाडी वाला भैया गाड़ी वाला गाडी वाला भैया भैया गाड़ी वाला अरे भैया गाडी वाला गाड़ी वाला भैया गाडी वाला भैया जरा धीरे 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 गाड़िया करे जरा धीरे 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 गाड़िया करे जरा धीरे 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 गाड़िया करे जरा धीरे 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 गाड़िया करे गाड़ी तेरी रंग बिरंगी गाड़ी तेरी रंग बिरंगे हकने वाला गुल जाबरे हकने वाला गुल जारे भैया गाड़ी वाला भैया गाड़ी वाला भैया गाड़ी वाला अरे गाड़ी वाला भैया गाड़ी वाला भैया भैया गाड़ी वाला गाड़ी वाला भैया गाड़ी वाला भैया धीरे 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 गाड़िया करे धीरे 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 गाड़िया करे जरा धीरे 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 गाड़ी हाके जरा धीरे 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 भैया भैया जीवनाची गाडी आहे पा जीवन आहे गाडी ही तर मृत्यूची सगळी तयारी आहे मरणाची जीवनामध्ये सगळी तयारी असते सुखदेव सांगतात राजा मरणा अगोदर माणसाने आपली आस्था निर्माण करावी आणि चित्ता जाळण्या अगोदर माणसाने आपली चेतना जागी ठेवावी 7वा दिवस संपला तक्षक त्या ठिकाणी सुखदेव असणारे अंतर्ध्यान पावले